हे इकडे बघता ना, हे अळूचं झाड. आता अळू पण लागतील, म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्हाला अळू खायला मिळतात. अळू काय जण हेळू म्हणतात, ते आता लागायला सुरुवात होईल. पाखरं बघा इकडे चिट्या मारतात. इकडे हे करवंदीचं झाड आहे. तर करवंदीच्या झाडाचा वरचा भाग असतो ना, हा बघा, हा एकदम कोवळा भाग. हा तर हा भाग तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता. आता ह्याच्यातून ऑब्वियसली तुम्हाला काही जास्त अशी भूक वगैरे भागणार नाही, पण हां थोडीफार तरी भूक आहे ना ती तुमची कमी होईल, किंवा जरा विटॅमिन काहीतरी भेटेल तुम्हाला. हे पूर्ण आहे ना असं हे पहिलं सोळायचं, आणि हा आतला भाग असतो ना हा खायचा. पानं वगैरे नाही खायची, पानं काटे वगैरे सगळं काढून टाकायचं, फक्त आतला भाग खायचा. मस्त लागतो. जेवढा जाडा भाग असतो ना तेवढा भारी. आता ह्या ॲक्च्युली छोटासा आहे, म्हणजे एकदम जाडसर नाही आहे. जाडसर भाग खायला एकदम भारी लागतो. ॲक्च्युली जंगलात अशी आता तोडच होत नाही ना, आकडांसाठी वगैरे एवढं कोण येत नाही. आता हे पहिल्यांदा करवंच्या जाळ्या वगैरे लोक तोडायची आहे, आणि जाळ्या तोडल्या ना की त्याला नवीन पालवी चांगली येते. ही बघा हे आहे ना, ठीक आहे, खायचं. जेवढ्या आपण झाडांचं कसं आहे माहिती आहे का, झाडांची थोडी तोड झाली ना, झाड नवीन पालवी येते आणि तेव्हा फळं पण चांगली येतात. म्हणजे याच्यामध्ये तोरणं झाली, कण्हेरी झाली, असूळ झालं, त्यानंतर अळू झाले किंवा करवंद झाली, यांच्या जाळ्यानं खरं तर थोड्या तोड झाली पाहिजे, मग ते अजून भरकन फळं वगैरे देतात. असो, तर लाकडं आता वरून टाकतोय. ते एक सुकं मोठं झाड होतं, ते पण तोडलं आहे. बऱ्यापैकी लाकडं जमा केलं जातं, चांगलं बांधायला लागेल वेळीने, आणि मग घरी घेऊन जायचं. मी मगाशी सांगत होतो ना, कोंब एक नंबर ना. हा बघा असा कोंब पाहिजे. मग तर याला मी मस्तपैकी फ्राय करून खातो. मस्त सोल त्याला छिलके खात आहे. आम्ही दोघं पण खाऊ शकतो, एवढा मोठा आहे. हां, तर आपण आता आपलं टेकवून घ्यावं. लाकडं झालेत काढून, दम लागलाय. एक नंबर. असा जाड कोंब भेटला ना की तुमची म्हणजे अशा 5-6 कोंब खाल्ली की झाली, पोटं भरली. मजबूत कोंब खायला माझ्या वाटते. आणि ह्याचा पण आपण नाही का ते वाजवतो आमट्या. हां, आमट्याचं पण चांगलं लागतं, मस्त वाटतं. चल घे, तुला इकडं घे, कोवला घे, तुला इकडे कोवला घे. हां, झाडला आहे. एक नंबर आहे ना, कोवला आहे ना, मस्त.